मित्रांनो तो पूर्ण रेगिस्तानी भाग आहे, पाहू शकताय तुम्ही, आणि भुईभाबी जास्त आहे. मित्रांनो तर खेवडा या गावात पोहोचलोय आणि इथं नाश्ता करतोय. इथं वडापाव भेटला. वडापाव भेटल्यावर मी नाही नाही म्हणत कधी, तर वडापाव खातोय आता. एक हिल किधर मैग्नेटिक, मैं भी काला डूंगर जा रहा हूँ. ओके ओके चलो. आणि कच्छमध्ये आपण आलोय काला डोंगर येथे. तर मित्रांनो इथे एक मॅग्नेटिक झोन म्हणून आहे, चुंबकीय क्षेत्र म्हणून आहे मित्रांनो. चढाव गाडी ऑटोमॅटिक चढती अशा प्रकारे. तर मित्रांनो इथं नाही गुरुत्वाकर्षणचा नियम सगळा फेल आहे बाबा, की असा खतरनाक चढ आहे ना, आणि ह्या चढावनं गाडी चढती. मला वाटलं पण नव्हतं की ह्या चढावनं गाडी ऑटोमॅटिक चढल. इथं ग्रॅव्हिटी म्हणजे चुंबकीय शक्ती जी म्हणतात ना, फक्त डाळाने गोष्ट पळती ती सगळं मित्रांनो. इथं बघा गाडी माझी इतका मोठा चढ आणि मला उलट्या दिशेने जशी राजस्थान मधली वेगळी असती तशी कच्छ मधली वेगळी. भावा कसली सूट होती मला तर भाई, मेरे को सूट हो रही है, जच रही है नहीं जच रही. मित्रांनो तर काला डोंगर या डोंगरावर पोचलं. इथं नाही वे आपलं ह्याचं दत्त महाराजांचं मंदिर आहे. डोंगर आहे मित्रांनो, आणि ह्या डोंगरावर कच्छचे जे पांढरे रेगिस्तान आहे, ज्याला व्हाईट डेझर्ट म्हणतात, ह्याचा पूर्ण व्ह्यू येतोय मित्रांनो. आता ह्या ठिकाण नाही भारत पाकिस्तान सीमेच्या अगदी जवळ आहे, त्यामुळे इथं नव्हे इंडियन आर्मीचा कॅम्प पण आहे ह्या डोंगरावर अशा पद्धतीने आहे. तर गुरुदेव दत्त ह्या टेकडीवर येत होते त्यावेळेस त्यांना नव्हे वाटेमध्ये काही कोल्हे भेटले, आणि कोल्हे उपाशी होते, लय भुकेलेले होते. तर दत्त गुरूंनी त्यांच्या शरीराचा काही पार्ट त्यांना खायला दिला. म्हणजे वीडियो क्यों बना रहा है, ये वीडियो क्यों बना रहा है, बंद कर. वीडियो क्यों बना रहा है, क्या रे भाई क्या हुआ तेरे को, क्या वीडियो बना रहा है आप अंकल, हात मत क्या लागा. वीडियो बना. अच्छा गावात पेट्रोल संपलं, कोण आहे का नाही, इतक्या उन्हाचं काय करायचं तुम्ही. आपके पास है क्या 1 लीटर, मैं पैसे दे दूंगा आपको. गाडी में ही कम आहे का, धक्का द्यायचे. अच्छा गावात लय अवघड झालंय. पेट्रोल संपलंय मित्रांनो. भाऊ धक्का देतोय आपल्याला, दिसतंय का तुम्हाला. आता ह्याच्यात पेट्रोल घेतलंय. मित्रांनो तर तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलं की आपली गाडी रोड टू हेवन होतं, तिथं बंद पडली होती. तर मित्रांनो ॲक्च्युअलमध्ये काय झालं, अंधार पडायला लागला, त्यामुळे मी नवी गाडी लई पळवली, आणि त्यामुळे गाडीचं इंजिन ओव्हर हीट झालं, त्यामुळे गाडी बंद पडली होती. आणि तिथं मग अंधार पडल्यावर मी जवळपास अर्धा तास थांबल्यानंतर गाडीने चालू झाली. तिथनं 2 किलोमीटर पुढंच फक्त किनारा राहिला होता. मग 2 किलोमीटर पुढे येऊन एका हॉटेलपाशी राहण्यासाठी धडपड केली. तिथनं पुढं पाहा मित्रांनो तर हा बोर्ड आहे. इथपर्यंत काल आलो होतो आणि व्हिडिओ आपला स्टॉप झाला होता, कारण आपले सगळे चार्जिंग वगैरे उतरली होती मित्रांनो. तर काल इथं आलो मी. इथं आतमध्ये मी 8:15 वाजता पोहोचलो. आतमध्ये विचारलं तर ते म्हणे अदोगर तर नाही म्हणले, रूम घ्यायला लागेल, असं घ्यायला लागेल. म्हणलं मला कुठं ते कोपऱ्यात द्या, मी टेंट लावल. तर म्हणे टेंट लावायला इथं अलाउड नाही, काय नाही. मग त्यांना म्हणलं कुठंही ॲडजस्ट करा. तर ते म्हणे थांबवलं मला. मग नंतर अजून एका माणसाला पाठवलं. ती माणूस म्हणतो इथं झोपा गार्डनमध्ये, कुठं झोपा, टेंट लावू नका. ती ह्याच्यावर झोपा म्हणलं, ही झोका दिसतंय का. ते गेलो झोपायला, तर ती पाळ नाही हलतंय, त्याच्यावर झोपणं लय मुश्किल आहे. मी झोपाय गेलो, मला हिच आलं, क्रॅम्प आल्या, म्हणजे काय आलं, वाद आला. त्यामुळे मी तिथं कॅन्सल केलं. आणि मग 12 वाजेपर्यंत इथं सिक्युरिटीवाला भाऊ होता, त्याबरोबर मॅच पाहिली. मग नंतर त्या भावाला म्हणलं टेंट लावू का, तर त्या लावा म्हणला. मग इथं टेंट लावला होता. अशा पद्धतीने सकाळ 6 वाजताच टेंट काढला, कारण ह्यांना बी त्रास नको अशा पद्धतीने आहे. तर आता सनराईज पाहिला चाललंय रोड टू हेवनवर. ओके चलो मित्रांनो, तर पुन्हा आलोय आपण रोड टू हेवनवर. पण इथं मला पाहायचा होता सूर्य उदय, पण आभाळामुळं काही सूर्य उदय दिसणार नाही आपल्याला. आता परत माघारी जायला लागणार आहे. ते एक Insta 360 शॉट घेतो आणि परत माघारी जातो, फोटो वगैरे. मित्रांनो जसं आपण रोड टू हेवन क्रॉस केलं आहे तसं लोकांची कपडे बदलली, भाषा बदलली. तर मित्रांनो सगळे लोक नाही पठाणी कपडे घालताना दिसतात. तर मित्रांनो आपण पोचलो आहे खऱ्या कच्छमध्ये. तर मित्रांनो इथे जे पण लोक आहेत ते सगळे कच्ची मुसलमान आहेत, ते आपले भारतीयच आहेत. लोक एकदम मनाने चांगली आहेत. काल जो सिक्युरिटी भाऊ होता तो पण मुस्लिमच होता, भाऊनी खूप मदत केली. तर मित्रांनो वेशभूषा फक्त बदलली, माणसाचा स्वभाव तोच आहे. हे माणसं पाकिस्तान बॉर्डरला असल्यामुळे हे कच्ची मुसलमान म्हणून ओळखले जातात आणि 1 नंबर स्वभावाने आहेत. मित्रांनो तर मी आता कच्छमध्ये गुजरातमध्ये. तर पोरं बघा तिकडून हात घालतात, मला दाखवतो. मित्रांनो तो पूर्ण रेगिस्तानी भाग आहे, पाहू शकताय तुम्ही, आणि भुईभाबी जास्त आहे.
बाकी लोक एकदम स्वभावाला चांगले वाटले. मी एका ठिकाणी थांबून चर्चा पण केली थोडी, चांगले वाटले लोक स्वभावाला. अशा छोट्या छोट्या वस्त्या पण येतात मध्ये आधी. तर सकाळपासून प्रवास केल्यानंतर ना जवळपास 25 किलोमीटर नंतर आपल्याला एक बोर्ड लागलाय सफेद रण म्हणजे व्हाईट रण. आपल्याला जिथं जायचे 33 किलोमीटर, भुज 73 किलोमीटर, काला डोंगर म्हणजे काला डोंगर आहे. तर काला डोंगर 17 किलोमीटर. तर काला डोंगरकडे जायचं आहे आपल्याला. बघूया 17 किलोमीटर जाऊन. पहिलं तर पेट्रोलचं लय हाल आहे इथं, पेट्रोलचा विचार केला पाहिजे, बाकी काय नाही. मित्रांनो, तर आपण आलेलो आहे आता खेवडा येथे. तर इथं काय करायचं आपल्याला, इथं आपल्याला काला डोंगरला जायचं आहे. तर बघूया पहिलं त्याच्या अगोदर एक पाणी भरून घेऊया फिल्टरचं. इथं प्लांट कुठे बघूया फिल्टरच्या पाण्याचा. हे शॉर्टकट रोड आहे, पण पहिलं ह्यांना विचारूया फिल्टरचं पाणी किती आहे. सर, इधर आर ओ का पानी किधर मिलेगा? आर ओ का प्लांट किधर है? प्लांट आर ओ का प्लांट? हाँ, आर ओ का प्लांट, आर ओ पीने का पानी का प्लांट. पानी का पीना? हाँ आगे है ना, वो 20 लीटर का कैन मिलता है. आगे मेरे को काला डोंगर जाना है, तो किधर से जाना है? तो यहाँ पे जाना है. फिर वापस इधर ही आना है क्या? हाँ, वहाँ पे रोड है. पर वो लंबा पड़ेगा क्या? वो लंबा पड़ेगा, वो खाली गोला ही भरना है. ओके वहाँ पे पानी ले ले, हाँ. पची कार चले जा. ओके. चला मित्रांनो, पाणी घेऊया पहिलं. मित्रांनो, तर आपण एकदम पाकिस्तान बॉर्डरच्या जवळच आलेलो आहे. ह्याला विचार, ये पानी किधर मिलेगा? फिल्टर का पानी. हाँ, कितना दूर? कितना फिल्टर का पानी कितना दूर मिलेगा? सर, इधर फिल्टर का पानी किधर मिलेगा? फिल्टर पानी. आगे मिलेगा ट्रेन रास्ता. हाँ आगे ट्रेन रास्ता है ना, हाँ. उधर मिलेगा. तो उस पर आया बोल के मैं. तुम्हारे इसमें पानी है क्या? मैं बोतल भर के ले लूँ क्या एक दो? तुम्हारे कैन में पानी है क्या? पानी है क्या तुम्हारे इसमें? एक बोतल ले लूँ भर के. हाँ कौन बहुत भलो है चाहिए. हाँ. ये किधर से ला रहे हैं फिर? ये तो उधर घर से बाहर. उधर प्लांट है क्या फिल्टर का? कितना दूर है? सीधा सीधा चले जा, सीधा सीधा है. और फिर आगे आप देखोगे प्लान. मित्रांनो, तर खेवडा या गावात पोचलोय आणि इथं नाश्ता करतोय. इथं वडापाव भेटला. वडापाव भेटल्यावर मी नाही म्हणत कधी, तर वडापाव खातोय आता. एकदम बघूया कसा लागतोय वडापाव, काय होतंय. तर इथनं आपल्याला जायचंय काला डोंगर. तिथं नाही वे काय ग्रॅव्हिटी म्हणजे आपण म्हणतो ना, चढानी गाडी उलटी पळती, तर ते पाहिसाठी आपण तिकडं जाणार आहे. तर अशा प्रकारचं आहे. तर चला, हा पाहून घ्या वडापाव. लय चटणी टाकली पाहुनी. मित्रांनो, ते एक पाण्याची बॉटल भरून घेतली. कॅन्ड भरून घ्यायचं होतं, तर कॅन्डाला प्लांट गुडा नाही आहे अजून. तर आपण येऊ काला डोंगर पाहून. तर काय आहे नक्की काला डोंगर. चला, ओके चलो. तर मित्रांनो, पाहू शकता इथं नंदी बैल. आपल्या इथं जो नंदी बैल येतं ते तिकडून येतात. तिथला प्रत्येक बैलच गाई नंदी बैल आहे. आता आहे आपण केवढा, आपण चाललोय तिकडं काला डोंगर. ओके चलो मित्रांनो. तर काला डोंगर दत्त मंदिर कमान लागली आपल्याला, तर आपण जाऊया. तर मित्रांनो, ह्या हायवेला लई हॉटेल बिटेल आहेत. काल मी ज्या रोडने आलो ना, तिथं एक बी हॉटेल नव्हतं. असं इतका सुनसान रोड होता. तर आता आपण चाललो इथनं 11 किलोमीटर काला डोंगर. तर त्याच्या अगोदर एक मॅग्नेटिक हिल म्हणून पॉईंट आहे, तर तो पॉईंट पण पाहूया आपण. काला डोंगर और मॅग्नेटिक हिल. ओके ओके. मित्रांनो, चला ह्या साईडला जायचं आपल्या काला डोंगरसाठी. ओके. तर माझ्या जॅकेटमध्ये काय ते आळी घुसली, ती चावली मला. डेंजर काय बघूया आपण. आजच्या गावात कुठं ना जरा जॅकेट कुठं ठेवलं होतं मी, तर मी ह्याच्यात टेंटमध्येच ठेवलं होतं. टेंटचा दरवाजा उघडा होता. कसं काय बाहेर निघायची.
मित्रांनो काय ते आळी होती पडली, लई डेंजर काय ते होतं. हे सगळं उलटं करायला लागलं बाया बिया. दिसलं नाही मला, पण पडलं आणि कुठं गेलं काय कळलंच नाही मला. चला बाय. ऐसे हो बढ़िया. ये मैग्नेटिक हिल किधर? मैग्नेटिक. आगे चलो, मैं भी काला डूंगर जा रहा हूँ. ओके ओके चलो चला मित्रांनो. कहाँ से आज चलो चलो मित्रांनो, तर चला ही पोरं आपल्याबरोबर आहे. काला डोंगर पाहिला, जाऊया. मुंबई मुंबई पुणे. पुणे मालूम है? पुणे मुंबई मालूम है कि पुणे मालूम है? मुंबई. मुंबई से आया मैं बाइक से. हाँ 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 बन रहा है. मित्रांनो, तर आपण गुजरातमध्ये आता कच्छमध्ये. तर आता आपण पोचलोय मॅग्नेटिक झोनमध्ये. तर इथं नाही वे असा चढ आहे आणि गाडी मागं जाते असं म्हणतात. बघूया जाते का. खरंच चालली की आगे आगे उधर से गाड़ी रिटर्न आएगी. उदय से रिटर्न आएगी क्या? तर मित्रांनो, आता आपण आहे मॅग्नेटिक झोनमध्ये. तर आता गाडी बंद करू आणि बघूया कसं होतंय. तो भाऊ म्हणतोय तिकडून गाडी येते ॲटोमॅटिक. तर मित्रांनो, आता अशी गाडी लावली. इथं पाहू शकता हे चुंबकीय क्षेत्र म्हणून आहे, मॅग्नेटिक झोन म्हणून आहे. आणि तुम्हाला आता दाखवतो कमाल. तो लगा बंद कर दो गाड़ी. हां न्यूट्रल करके बंद कर दो. ऐसे ही चलेगी. ऊपर चढान पे चढ जाते का? मित्रांनो, तुम्हाला आज मी एकदम जबरदस्त ठिकाण दाखवणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, मी आहे स्वप्नील देवडे आणि मी करत आहे संपूर्ण भारत यात्रा, ती पण पॅशन प्रो गाडीवर. आणि आता मी आहे गुजरातमधील कच्छमध्ये. आणि कच्छमध्ये आपण आलोय काला डोंगर येथे. तर मित्रांनो, इथे एक मॅग्नेटिक झोन म्हणून आहे, चुंबकीय क्षेत्र म्हणून आहे मित्रांनो. चढाव गाडी ऑटोमॅटिक चढती अशा प्रकारे. तर मित्रांनो, इथं नाही गुरुत्वाकर्षणचा नियम सगळा फेल आहे बाबा, की एखादी वस्तू फक्त डाळानीच पळते. इथं असा नियम आहे बाबा, वस्तू नाही चढानी पण जाते. तर तुम्हाला दाखवतो आता. तर व्हिडिओ आवडला तर फॉलो नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही हा व्हिडिओ कुठनं पाहताय ते नक्की लिहा. हे पाहून घ्या, चुंबकीय क्षेत्र मॅग्नेटिक झोन. आणि आता मी इथं गाडी लावली आणि इथनं तुम्हाला सरळ तो चढ दिसतोय ना, त्या चढापर्यंत मी गाडी घेऊन न्यूटन करून घेऊन जाणार आहे, दाखवणार आहे. तर मित्रांनो, समोर हा चढ दिसतोय का, ह्या चढवणार आहे मी गाडी न्यूटन करून घेऊन जाणार आहे. तर आपल्याला मदत करायला हे भाऊ आहे. भाई आज कॅमेरा पकडो यार. आपका सही ये सब बाजू में रख सकते हैं क्या? भाऊकडे लय वजन आहे. हाँ पकड़ो, आगे से पकड़ो. ऐसे नहीं नहीं, हाँ ऐसे गाड़ी के सामने चले जाओ. इधर आ जाओ पहले भाई, इधर आ जाओ, इधर आ जाओ. मित्रांनो, तर आता गाडी बसलोय आणि भावाकडे कॅमेरा देतोय एक भाऊ आपल्याला मदत करायला. तर इथं पाहू शकता गाडीचा स्विच ऑफ आहे, चावी बंद आहे. आणि मी आता गाडी न्यूटन केलेली आणि गाडी बघा आता कशी पळती. भाई पकडो. हाँ हेल्मेट घालू दे मला, जा पडलं बिडलं मी तर. मित्रांनो बघा, मी काहीच नाही केलं. रेस व्हायचा हात सोडलाय, सगळा सोडलाय. आता तिकडे चढ आहे. तर भाऊ आपल्याला येतोय, आपल्या बरोबर पळतोय. आता त्याचा स्ट्रगल रेकॉर्ड करायला पाहिजे होता. कॅमेरामॅन निवड आहे. तर मित्रांनो बघा, कॅमेरामॅन आता चढून चालली गाडी. वाव, ये काला डोंगर मॅग्नेटिक हिल. मित्रांनो एकदम असा खतरनाक चढ आहे ना, आणि ह्या चढावणं गाडी चढती. मला वाटलं पण नव्हतं की ह्या चढावणं गाडी ऑटोमॅटिक चढल. इथं ग्रॅव्हिटी म्हणजे चुंबकीय शक्ती जी म्हणतात ना, फक्त आणि गोष्ट पळती ती सगळं. मित्रांनो, इथं मला गाडी माझी इतका मोठा चढ चढणार आणि मला उलट्या दिशेने मला तिकडून येत आहे तरी गाडी चढून आली अशा प्रकारे आहे. मित्रांनो इकडे ही पाहिजे बघायची. हां मेरे पास दे दो. ओके मित्रांनो, हेल्मेट काढू दे आता. तर मित्रांनो हे बघा, आता हा बघा पूर्ण चढ आहे आणि हा पूर्ण चढून आला. भाऊसाठी एक लाईक करा, भाऊ आपल्यासाठी पळत आला मित्रांनो. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी नाही मित्रांनो ह्या ठिकाणी नाही गुरुत्वाकर्षणाचा नियम म्हणजे ग्रॅव्हिटीचा नियम फेल आहे. अशा प्रकारे आहे. अशा प्रकारे आपण तुम्हाला मॅग्नेटिक हिल दाखवली. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. क्या बोलोगे भाई, क्या करना चाहिए? करना, फॉलो करना. ओके, भावासाठी फॉलो करा. भाऊ माझ्यावर पळत आला, देख फॉलो नक्की करा. मित्रांनो, तर फायनली मॅग्नेटिक हिल तुम्हाला दाखवली. कसं वाटलं मॅग्नेटिक हिल कमेंट करून नक्की सांगा. आणि पाहूया आता हे भाऊ आपल्याला पगडी घालतात. पगडी घातल्यावर कसा दिसतोय मी.
मित्रांनो तर आपण आता मॅग्नेटिक झोनमध्ये आहे, कच्छमध्ये. तर मित्रांनो हे भाऊ आहेत आपले. ह्या भावांनी आपला व्हिडिओ पण काढला आणि भावांनी नव्हे पगडी पण घातली. भाई बहुत बढिया यार. पगडी कशी दिसती कमेंट करून नक्की सांगा. ही कच्ची पगडी, कच्छमधली पगडी म्हणजे जशी राजस्थानमधली वेगळी असती तशी कच्छमधली वेगळी. भावा कसली सूट होती मला तर. भाई मेरे को सूट हो रही है, जच रही है क्या नहीं जच रही. अशा पद्धतीने आहे. तर मित्रांनो तुम्हाला मॅग्नेटिक हिलचा व्हिडिओ आवडला का नाही कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया आपण पुढं आता काला डोंगर. मित्रांनो तर आता आपण चढतोय डोंगराव. तर गाडी लोड घ्यायला लागली. रोड बनवलाय त्यांनी पण एकदम खडे रोड बनवले. जसे अशी वळणं नाही दिली, एक सिंपल वळण दिले आणि डायरेक्ट वळती अशा पद्धतीने आहे. तर हा एक डोंगर चढलं, अजून एक पुढे एक डोंगर चढायचा असेल. न पाकिस्तान बॉर्डर दिसते, काय तिकडं मंदिर आहे तिथपर्यंत जायचे. ते भाऊ आपल्यासाठी थांबलाय. तर एक आठवड्यापूर्वी एक ॲक्सिडेंट झाला, बसचा ब्रेकच लागला नाही उतरताना आणि बस इकडे गेली होती. तर जीवितहानी काही नाही झाली, छोटी मोठी चोट लागली असं जेव्हा सांगतोय भाऊ आपला. ओके चलो. हा गाडी कसली लोड दिसली. मित्रांनो तर काला डोंगर या डोंगरावर पोचलं. इथं नाही वे आपलं ह्याचं दत्त महाराजांचं मंदिर आहे, दत्तात्रेय मंदिर आहे. तर मित्रांनो आणि इथं आर्मीचे अंडे दिसतं, इथं आर्मीचे पण चेकपोस्ट दिसतं. कारण इथं पाकिस्तान बॉर्डर दिसती असं ऐकलंय मी. बघूया दिसती का नाही. भाऊनी दुर्बीण आणली का काय माहिती त्यांनी. ओके चलो हे पाहू शकता आर्मीचे. फायनली बरं आहे रोड तर जागेवर आलाय वरती, फार वरती रोड आलाय डायरेक्ट वर मंदिरापाशी. एक गुजरातची गाडी आली तुझी, बाकी पण नाही. भाऊ आलाय का तो पोचला बी असेल ते, त्यांना रोडची सवय झाली. ओके तर पोचलोय आपण आता. मित्रांनो तर फायनली आपण गुजरातमधील काला डोंगर येथे पोचलेलो आहे मित्रांनो. तर हा डोंगर मित्रांनो गुजरातमधील कच्छ या भागातील सर्वात उंच डोंगर आहे. आणि इथनं गुजरातमधील जे कच्छ आहे त्याचे जे व्हाईट डेझर्ट म्हणजे मित्रांनो व्हाईट डेझर्ट म्हणजे मिठाचं वाळवंट आहे ना, ते सगळं तुम्हाला पाहायला भेटतं. आकाश आणि मीठ एकत्र पाहायला भेटतं. आणि इथनं तुम्हाला बर्ड आय व्ह्यू म्हणजे पक्षाच्या डोळ्यातनं पाहिल्यागत व्ह्यू पाहायला भेटतो. आणि इथंच एक दत्त मंदिर आहे, तर दत्त मंदिरात जाऊया. दत्त मंदिरात तर व्ह्यू पहा अगोदर अशा प्रकारचा व्ह्यू आहे इथं. सगळा व्ह्यू पण दाखवतो तुम्हाला. इथनं काय आपल्या कॅमेऱ्याने नाही दिसणार, पण इथनं सगळं मला डोळ्याने दिसतंय. तर पांढरं 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 दिसतंय. ह्या कॅमेराला झूम नाही आहे. तर इथं एक दत्त मंदिर मित्रांनो. तर इथं दत्त मंदिर कसं झालं तर हे मंदिर 400 वर्ष जुनं आहे मित्रांनो. तर ह्या मंदिराचा इतिहास जाणायला गेलं तर आतमध्ये नव्हे हे दत्त मंत्र लावले होते, त्यामुळे आपल्या व्हिडिओला कॉपीराईट येऊ शकतो. त्यामुळे आतमध्ये काही बोललो नाही मी मित्रांनो. तर मित्रांनो हे ठिकाण नव्हे भारत पाकिस्तान सीमेच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे इथं नव्हे इंडियन आर्मीचा कॅम्प पण आहे ह्या डोंगरावर अशा पद्धतीने आहे. तर इथनं भारत पाकिस्तान सीमा नव्हे फक्त काही ते 60 किलोमीटर ते 70 किलोमीटर अंतरावर आहे. तर इथनं सीमावर पण लक्ष ठेवलं जातं मोठ्या मोठ्या दुर्बीणच्या साह्याने. तर अशा प्रकारचं हे ठिकाण आहे मित्रांनो. तर चांगलं वाटलं इथे येऊन, प्रसन्न वाटलं. हे दत्त मंदिर पहा काय खास दत्त मंदिर. हा दत्त मंदिराचा इतिहास सांगायचा राहिला तुम्हाला मित्रांनो. तर गुरुदेव दत्त ह्या टेकडीवर येत होते त्यावेळेस त्यांना नव्हे वाटेमध्ये काही कोल्हे भेटले आणि कोल्हे उपाशी होते, लय भुकेलेले होते. तर दत्तगुरूंनी त्यांच्या शरीराचा काही पार्ट त्यांना खायला दिला, म्हणजे मांस शरीरावरचं खायला दिलं. आणि ते कोल्हे खायला लागले. आणि जसे जसे ते देत गेले तसं दत्तगुरूंचा परत हाय तसा शरीराचा भाग पुन्हा होत गेला. अशा पद्धतीने ते ह्या डोंगरावर कोल्ह्यांना चारत चारत आले होते. आणि इथंच त्यांचं मंदिर 400 वर्षापूर्वी झालं होतं. आज देखील इथं आरती झाल्यानंतर ना भाताचा प्रसाद ठेवला जातो. तर भाताचा प्रसाद खाण्यासाठी खास कोल्हे या मंदिरात येत असतात असा इथला इतिहास आहे. आणि अशा प्रकारचं इथलं वातावरण आहे. वाव. तर दुर्बिणीतनं बघूया आता नक्की काय मित्रांनो. तर मंदिरापासून पुढं आलो ना तर तिथं आर्मीचा पोस्ट होता, त्यामुळे तिथं व्हिडिओ नाही काढला. आता इथं व्ह्यू पॉईंट आहे. तर व्ह्यू पॉईंटवर ना कसा व्ह्यू येतोय बघूया. सावली असली तर थोडा वेळ इथंच बसूया. ओके चलो मित्रांनो. तर शिड्या चढून आलोय आता आणि इथं टॉपला व्ह्यू पॉईंट भेटलाय. असा जबरदस्त व्ह्यू पॉईंट आहे नाहीत ना भाऊ. कसलं दिसतंय, सगळं पांढरं पांढरं दिसतंय का तुम्हाला आता. एक नंबर काय व्ह्यू येतो इथनं, नात खा भाऊ. तर मित्रांनो आलोय. मागचं काहीच दाखवलं नाही कारण तिथं आर्मी चेक पोस्ट होता. तर त्यामुळं इथं पाहू शकता असा
व्ह्यू येतोय मस्त एकदम जबरदस्त. मित्रांनो माझ्या पाठीमागं व्ह्यू पाहू शकताय. काय व्ह्यू आहे, काय व्ह्यू आहे, काय व्ह्यू आहे. तर मित्रांनो मी आहे आता गुजरातमधील कच्छ येथे आणि कच्छमध्ये आपण आलेलो आहे काला डोंगर. मित्रांनो काळा डोंगरवर आलेलो आहे मित्रांनो. हा गुजरातमधील कच्छ येथील कुच या जिल्ह्यातील सर्वात उंच डोंगर आहे मित्रांनो. आणि ह्या डोंगरावर कच्छचे जे पांढरे रेगिस्तान आहे ज्याला व्हाईट डेझर्ट म्हणतात ह्याचा पूर्ण व्ह्यू येतोय मित्रांनो. आता ह्या गोप्रो कॅमेरामध्ये किती व्ह्यू येतोय हे मला माहित नाही, पण माझ्या डोळ्याला जितकं दिसतंय ना तिथं सगळं पांढरं पांढरं वाळवंट दिसत आहे मित्रांनो. आणि मित्रांनो हे ठिकाण एकदम पाकिस्तान बॉर्डरच्या पण जवळ आहे. ह्या ठिकाणाहून 70 किलोमीटर लांब पाकिस्तान बॉर्डर आहे आणि ह्या ठिकाणाहून आपल्याला पाकिस्तान बॉर्डर पण दिसते. आणि ह्या डोंगराची विशेषता म्हणजे मित्रांनो ह्या डोंगरावर खूप मोठा आपला आर्मी बेस कॅम्प पण आहे अशा प्रकारचा आहे मित्रांनो. आणि हे खूप फेमस पर्यटन स्थळ आहे कच्छमधलं मित्रांनो. इकडं आल्यानंतर एक मनाला प्रसन्न वाटलं भाऊ. आणि ह्या डोंगराची विशेषता मित्रांनो तर फायनली आंघोळ वगैरे की मित्रांनो तर फायनली तोंड वगैरे धुतलं, फ्रेश वगैरे झालं. आंघोळ करायची होती पण इथं कुलूप आहे सगळ्या बाथरूमला. तर जे वैती दत्त मंदिर आहे त्यासमोर इथं पाहू शकता राहण्याची खाण्याची लंगर बिंगरची सगळी सुविधा एकदम व्यवस्थित आहे. तर चला आपण निघतो. इथं रेंज नाही आहे खाली मेन म्हणजे. आता वैती जाऊन बघूया. काळा डोंगरवर थांबलोय आज मित्रांनो. तर काळा डोंगर आहे ना तिथंच दत्त मंदिर आहे, त्याच्यासमोर ऑफिस आहे, तिथंच झोपलोय थोडा वेळ. कारण आतमध्ये चार्जिंगला लावलंय पॉवर बँक. कारण काल रात्री काय झालं तेव्हा जवळ एक पॉवर बँक चार्जिंगला दिली ती सिक्युरिटी गार्ड बरोबर. पण त्यांनी लावलीच नाही. लावली असं 1 तासभर त्याला लागते रात्रभर लावायला. तेव्हा ती कुठं तरी फुल होती आणि त्यांनी माझी पॉवर बँक काढून तेव्हा मोबाईल लावला. एकच पॉईंट होता त्यामुळं काल चार्ज नाही झालं. तर आता होतंय चार्ज. तर मित्रांनो इथं तुम्हाला सांगितलं होतं मी मागाशी की इथं प्रसाद चढवला ना तो प्रसाद एक पोर्शन नव्हे ठेवला जातो कोल्ह्यांना. तर कोल्हे येऊन खात्यात अशा प्रकारचं आहे. तर बघूया येतात का कोल्हे. तर ह्या भाऊनी घंटी वाजवली कोल्हे आता येतात का बघूया मित्रांनो. तर दररोज दुपारी नाही वे इथं जे कोल्हे आहेत ना त्यांच्यासाठी आत्ता पण प्रसाद बनला जातो. तर मित्रांनो हे व्हेज असते, नॉन व्हेज नसते. तर हा प्रसाद नाही वे एका मंदिरापासून एका टेकडीवर आणून ठेवला जातो. तिथं पाहू शकताय मंदिर आहे आणि हे पुजारी आहेत भाऊ. तर हे प्रसाद घेऊन आलेले आहेत. तर भाई इसकी कहानी बताओ जरा भाई. ये लौंग प्रसाद है हाँ इधर. हाँ 2 टाइम देते हैं सुबह शाम. लोग मतलब लांडगा. हाँ 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 2 टाइम आता है. अभी दिखेगा क्या हम आपने अभी को. तो नहीं आ रहा है. अभी तो ये पब्लिक ज़्यादा आ रहा हो गया है हाँ इसलिए अब बंद हो गया है. पहले बहुत आते थे. वो लौंग आता है 4 महीने में एक बार जाता है लौंग. एक ही बार आता है क्या. हाँ. ओके फिर ये प्रसाद कौन खाता है. ये तो आएंगे जब जानवर हो गए ना, सब आएंगे. ओके हाँ हाँ दत्त मंदिरात जेवण करतोय. प्रसादमध्ये पाहू शकताय ही एक मिक्स भाजी गराई भात आहे आणि पुरे आहेत अशा प्रकारचं जेवण आहे. तर जेवण करूया बघूया. तो वैती मंदिर होतं आणि खाली इथं अन्नक्षेत्र होतं. तर जेवण केलं एकदम मस्त जेवण होतं भाऊ. पुरी डाळ आपली ह्याची हरभऱ्याची डाळीची आमटी गरा होता आणि भात होता मस्त एकदम जेवलो पोटभर. तर इथंच निवांत झोपलो होतो आणि झोपलो कशाचं माझ्या मागं काम लय. 3 फोटो टाकले, 1 रील टाकली. 10चे 12 कधी वाजले तेच कळलं नाही मला. जेवण केलं ना आता निघतोय अशा पद्धतीने आहे. तर आपल्याला इथनं 50 किलोमीटर आहे रन व्हाईट रन. तर रनमध्ये जाऊन तिथं थोडा वेळ फिरू आणि मग तिथं पाहूया एखादं मंदिर वगैरे आणि तिथंच मुक्काम करू असा माझा विचार आहे. पाणी भरून घ्यायचं मेन तर मित्रांनो. तर एकदम जाग्यावर ढाळ आहे तिथं असं एवढा घाट नाही आहे. फिरून 1-2च वळण आहेत पण चढलंय तर ही पण लय आहे उतार पण लय आहे अशा पद्धतीचं आहे. मित्रांनो तर परत पोचलोय आपण मॅग्नेटिक झोन म्हणजे चुंबकीय क्षेत्राला पोचलोय. आता गाडी बंद करून जाऊया. जाऊ दे आता गाडी बंद केली मी.
ह्या भावांचा फोटोशूट चाललाय बघा. आता गाडी बंद केली मी ह्यांना टर्न मारून जाणार ते गाडी तिथपर्यंत जाणार अशा पद्धतीचं आहे. गुजरात 12 आहे पासिंग. तर मित्रांनो पाहू शकताय गाडी बंद आहे आणि चालली. चढ आहे इथं क्लिअर चढ आहे. आता ह्यो चढला आता बघू आपण. बंद बिन नाही काय ना गाडी. आता किती लांब जाते बघूया. चढली की लागा हा चढली आरामात. वारं तर अपोजिट आहे चढली तिथपर्यंतच मॅग्नेटिक झोन आहे बहुतेक. इथनं पुढं नाहीये. इथं आता ढाळ चालू होईल. चला करू का बंद. जय हिंद जय हिंद जय हिंद. कौन सा वीडियो क्यों बना रहा है? ये वीडियो क्यों बना रहा है? बंद कर. वीडियो क्यों बना रहा है? क्या रे भाई क्या हुआ तेरे को? क्या वीडियो बना रहे हैं आप हमको? हाथ मत क्या लगा. वीडियो बना रहे हैं आप? हमको पागल है वीडियो बना रहे हैं आप? चलो चलो वीडियो क्या है? गाडीचं पोरग. मित्रांनो आता गाडीचं पेट्रोल संपलं. आता पेट्रोल पंप किती लांब आहे काय माहिती. तुम्हाला ते विचारायला लागेल. जवळपास कर तिथं घर दिसते तिथपर्यंत जाते का नाही गाडी काय माहिती. रोडला तर आहे का ते काय माहिती. मित्रांनो हे मीटर बंद असल्यामुळं मला कळत नाही की पेट्रोल कधी संपलं काय झालं. चढ एवढा चढ. आईच्या गावात पेट्रोल संपलं. कोण आहे का नाही. इतक्या उन्हाचं काय करायचं मी. कोण मदत करते का नाही काय माहिती. काय ते आलंय पुढनं. ट्रॅक्टर आलाय बहुतेक. गेला भाऊ. येतंय का पेट्रोल. मित्रांनो तर भाऊ येतोय का माघारी. आला. भाई पेट्रोल पंप कितना दूर है? 1 लीटर मिलेगा क्या? 1 लीटर पैसे दे दूंगा मैं. आपके पास है क्या 1 लीटर? मैं पैसे दे दूंगा आपको. गाड़ी में ही कम है क्या? कितना दूर? आधा किलोमीटर धक्का देके जाना पड़ेगा. आप लगाएंगे फिर. तर मित्रांनो भाऊ पाहिला होते हे बघू कसं होतंय आता. चलो 1 सेकंड सर. मित्रांनो तर चढ आहे आता. हे भाऊ कसं काय धक्का द्यायचे. आईच्या गावातलं अवघड झालंय. पेट्रोल संपलंय मित्रांनो. भाऊ धक्का देतोय आपल्याला. दिसतंय का तुम्हाला आता ह्याच्यात Insta 360 मध्ये दिसतंय का नाही काय माहिती माझ्यामुळं. इधर पेट्रोल का बहुत प्रॉब्लम है क्या? खावड़ा में पंप मिलेगा क्या? मित्रांनो तर ह्या भाऊंनी आपल्याला मदत केली आणि गाडीला धक्का देऊन इथपर्यंत आणलं. हे हॉटेल आहे. इथं आपल्याला पेट्रोल भेटल असं हे म्हणतात. थैंक यू भाई. आपसे मिलके बहुत बढ़िया लगा. आपका नाम बताइए. आमीन भाई. आपका भाई. ओके थैंक यू भाई. मित्रांनो तर त्या भावांनी सोडलं. सगळं उलटं पालटं झालं. कॅमेराची बॅटरी उतरली. कॅमेराची बॅटरी
टाकली. इंस्टा 360चं स्टोरेज फुल झालं. व्हिडिओ पण काढता आला नाही. तर आलोय आता. इथं पेट्रोल भेटते का बघूया. काय रुपये रेटने देतात पेट्रोल ते पण बघूया. मित्रांनो भाई भाई पेट्रोल है क्या रेट है? हाँ मेरे को खौड़ा तक जाने के लिए चाहिए। 1 लीटर चाहिए। कितने का है भाई? 120। हाँ 120। 120 का है क्या? आधा लीटर दे दो मेरे को। आप जाएंगे अंदर? हाँ मित्रांनो तर आधा लीटर टाकतो. कारण इथनं खौड़ा कितना है? 17 किलोमीटर है क्या? 7 5-6 होगा। हाँ फिर उतना ही दे दो. फिर उधर टंकी फुल कर दूंगा. आधा लिटर दे दो. तर पेट्रोल घेतलंय. अर्धा लिटर पेट्रोल घेतलंय. कारण आपल्याला पुढं पेट्रोल पंप भेटणार आहे. पेट्रोल पंप पुढं जवळपास 7 किलोमीटर पुढं पेट्रोल पंप आहे. लई लांब नाही संपलं आणि ढकलाई पण नाही लागली. कारण आपल्याला जे भाव होते त्या भावांनी आपल्याला उडता येईल पेट्रोल. ओके 60 रुपयाचं टाकलं पेट्रोल. आता जेव्हा पेट्रोल पंप येईल ना तेव्हा फुलच कळतो टाकी. केवढा कुठला काय खेवडा गावाचं नाव आहे. तर पैसे देऊया त्याला भाऊला. अर्धा लिटर 60 रुपयाचं. ठीक आहे आपल्या इथल्या रेटच्या मानानंतर ठीकच आहे भाऊ. तिथं 102 रुपये लिटर आहे. 18 रुपये एक्स्ट्रा घेतात. पण काम होतं हे महत्त्वाचं आहे. पण इथं प्लांट आहे तर इथनं पाणी भरून घेऊया आपण. क्या बाई? हां मुंबई. हां मित्रांनो तर पाणी पार उकाळलं आहे ह्याच्यातलं ड्रममधलं. अरे बापरे. तर आता भरून घेऊया हे. मित्रांनो तर ड्रम बिम भरून घेतलंय. तर धन्यवाद साहेब थँक्यू. तर सरांनी पैसे नाही घेतले आणि हे भाऊ व्हिडिओ बनवतो ह्याला घ्यायचं होतं. व्हिडिओमध्ये यायचं होतं त्याला घेतो पहिलं. आता सगळं भरून झालं. ह्याला ओळख होतं पहिलं. डोळ्यात काय ते गेलं माझ्या. तर परत आपण खावडाला पोचलोय जिथं आपण सकाळी नाश्ता केला होता तिथं. तर इथं पेट्रोल पंप आहेत भरपूर सारे. तर पेट्रोल पंप पेट्रोल टाकूया पहिलं. ओके मित्रांनो तर पेट्रोल पंप आलो आहे आता आणि पेट्रोल टाकतोय आता. मगाशी तुम्ही पाहिलंच पेट्रोल आपलं संपलं होतं. तर आता 600 का क्या रेट है पेट्रोल का? 12 पैसा। इधर 112 कैसे है? बाकी जगह सादा नहीं है क्या? आगे मिल जाएगा क्या? आधा किलो। ओके पेट्रोल पंप आलोय तर इथं आहे 103 रुपये लिटर पेट्रोल. तर 600 रुपये टाकू पेट्रोल. 600 टाकू नाही 700 टाकू. 700 टाकू. चला लय ऊन. मित्रांनो तर 700 रुपये सेट केलंय भाऊने. किती येतंय 700 रुपयाला? भाई अभी रन जाना है तो किधर से जाए? राइट हैंड। हाँ यहाँ से 1.5 किलोमीटर हाँ ड्राइवर साइड। ओके ड्राइवर साइड. और मैं क्या बोल रहा था? बघा मित्रांनो एवढं आलंय पेट्रोल आता. मित्रांनो तर लय ऊन आहे आणि इथनं नाही वाईट रन फक्त काहीतरी 30-35 मिनिटाचा रोड आहे. तर इथं झोपावं म्हणलं एका हॉटेलमध्ये. इथं गाडी लावली. हो भाऊ आपल्याला मगाशीच भेटला होता परत भेटला आता. तर त्याचंच हॉटेल आहे. जेवायचं आहे का म्हणला. आपण आत्ताच जेवलो होतो त्यामुळे जेवायला नको म्हणलं. आणि चला आता थोडा वेळ रेस्ट करतो आणि मग पुढच्या प्रवासात. मित्रांनो तर या भावाने आपल्यासाठी नाही खॉट आणली. थँक्यू बाई. व्यवस्था केली झोपायची. ओके धन्यवाद. नाम बताओ तुम्हारा? हाँ लाला भाई. आपका क्या नाम है भाई? फिरोज भाई. तर चला मित्रांनो झोपूया आपण थोडं.